लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। लाडक्या बहिणीबाबतीत सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट, तुम्हाला इथून पुढे 5000 रुपये मिळणार। आता तुम्हाला जो पाठीमागचा महिना आहे, जो फेब्रुवारी महिन्याचे तुम्हाला 1500 भेटले असतील, काही महिलांना 3000 रुपये भेटलेत, काही महिलांना 1500 रुपये भेटलेत। आता ज्या महिलांनी 1500 रुपये भेटलेत त्यांना काय करायचं आहे, 3000 रुपये भेटण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहे, नंतर तुम्हाला 5000 चा लाभ कसा घ्यायचा आहे याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, सर्व महिलांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर तुम्हाला जो पाठीमागचा महिना फेब्रुवारीच्या महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे टोटल तुम्हाला 3000 रुपये भेटले असेल, अजून तुम्हाला 2500 रुपये कशाचे भेटणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहेत। तर 514 कोटी जे आपल्या अर्थसंकल्पाचं अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये तरतूद करण्यात आले आहेत, ते लाडक्या बहिणीसाठी वेगळी योजना सुद्धा आता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहेत। तर त्या 16 जिल्ह्यामध्ये वाटप सुद्धा सुरू झाले आहेत, त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही पाहून घ्या। तर अनेक बँकांमध्ये पैसे यायला सुद्धा सुरुवात झाली आहे, जी SBI बँक असेल, बँक ऑफ इंडिया बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, वेगवेगळ्या बँका आहेत। त्या बँकांमध्ये ज्या नॅशनल बँक आहेत त्या नॅशनल बँकेमध्ये जो लाडक्या बहिणीचा जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे 1500 रुपयाचा, तो हप्ता जमा होण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे। कोणकोणत्या महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे 1500 रुपये भेटलेत आणि कोणकोणत्या महिलांना 3000 रुपये भेटलेत याच्याबद्दल सुद्धा तुम्ही प्रतिक्रिया पट कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर अनेक लोकांना कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे का भेटले नाहीत याच्याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ ज्या लाडक्या बहिणींना पैसे भेटले नाहीत अशा लाडक्या बहिणींनी सुद्धा हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर तुम्हाला दुसरी जी 2500 ची योजना आहे याच्याबद्दल सुद्धा हा माहिती देणार आहे। सर्व लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे, सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। जे अर्थसंकल्पाचं अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनमध्ये 534 कोटी जे एक लाडकी बहीण योजनेसाठी विशेष योजना अंमलात येणार आहे। त्यासाठी तुम्हाला आता कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहे याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। जर अर्थसंकल्पामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे, नंतर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनी मिळून एक सर्वात मोठी योजना आणली आहे। ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात अशा महिलांना दुसरा सुद्धा योजनेचा लाभ घेता यावा, त्यासाठी 534 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार। अजूनही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसतील तर अनेक लोकांना, महिलांना SMS सुद्धा आले नाही, तर तुम्ही अनेक महिलांनी SMS आला नसेल तर तुमचं जे बँक अकाउंटचं ऍप आहे त्या ऍप मधून लाडक्या बहीण योजनेचे जे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झालाय का चेक करा। तर तुम्हाला SMS आला नसेल नंतर तुम्ही बँकेमध्ये जाऊन सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे, तर अनेक महिलांना 1500 रुपये आलेत आणि 3000 रुपये जमा झाले नाहीत, ते सुद्धा जे 1500 रुपये दोन्ही हप्त्याचे जे महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिली आहे की दोन्ही हप्ते एकत्र येतील। आता अनेक महिलांना 1500 रुपये जमा झालेत, अनेक महिलांना 3000 रुपये जमा झालेत। आता कोणकोणत्या महिलांना 3000 रुपये झालेत, कोणकोणत्या महिलांना 1500 रुपये जमा झालेत, पटपट प्रतिक्रिया तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर आता अनेक कडक नियम करण्यात आलेले आहेत, अनेक लाडक्या बहिणीसाठी जवळजवळ 15 लाख महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत। आता त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्यात, कोणकोणत्या गोष्टी नाही करायच्या असे लक्ष देऊन पहा। आता हे अटी आणि नियम आता कोणकोणते आणलेत, आता रात्री 12 वाजेपर्यंत पैशाचे वाटप सुद्धा सुरू झालेले आहेत। आता तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे, ज्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले नाहीत ते तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे। बँकेमध्ये जाऊन तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं बँक पासबुक आहे, त्या बँक पासबुकवर तुमचं आधार कार्ड लिंक आहे का हे पाहून घ्यायचं आहे। आधार कार्ड लिंक असणं हे अतिशय गरजेचं आहे। त्यामुळं अनेक नावामध्ये जे बँक पासबुकवर ते नाव वेगळं आहे आणि आधार कार्डवरती नाव वेगळं आहे, त्यामुळं त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये अनेक भ्रष्टाचार झालेला आहे। त्यामुळे तो भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांनी कडक पावले उचललेली आहेत। त्यामुळे तुमचं आधार कार्ड लिंक असणं हे अतिशय गरजेचं आहे। हे महत्त्वाचं काम करून घेणं अतिशय गरजेचं आहे। तुम्ही हे काम केलं नसेल, जो लाडक्या बहीण योजनेचे पैसे येणार आहेत
ते येण्यासाठी तुमच्या ह्याच्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे असे सक्त निर्देश महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेले आहेत. त्यामुळे महिला लाडक्या बहीण योजनेमध्ये भ्रष्टाचार होऊ नये म्हणून अनेक कडक नियम लावण्यात आले आहेत. तर अनेक महिला ज्यांच्या महिला श्रीमंत असून देखील या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतात असे महाराष्ट्र सरकारला आढळून आलेले आहेत. ज्या महिला 4 व्हीलर वापरतात अशा महिला सुद्धा या लाडक्या बहीण योजनेचा लाभ वापरतात. ज्या महिला गव्हर्नमेंटला छोटे मोठे त्यांचे व्यवसाय आहेत आणि गव्हर्नमेंटला टॅक्स भरतात अशा महिला सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतात. अशा महिलांना ज्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ आहे असं इथून पुढे भेटणार नाहीत. ज्या महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेतात अशा महिलांना सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटणार नाहीत असे सक्त निर्देश आपल्या महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये SMS बँकेमध्ये पैसे, कोणकोणत्या बँकामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. अनेक बँकामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेले आहेत. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झाले का, तुम्ही मोबाईलमध्ये SMS यायला सुरुवात झाली का, तुम्ही पाहून घ्या. तर तुम्हाला 534 कोटी, आता 534 कोटी म्हणजे तुम्हाला महिन्याला 2,500 रुपये भेटणार आहेत. ते 2,500 रुपये कसे भेटणार आहेत याच्याविषयी सुद्धा तुम्हाला ही माहिती देणार आहे. सर्व महिलांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. आता अनेक 8व्या हप्त्यासाठी अनेक महिलांचं प्रश्न होते की 2100 रुपये कधी भेटणार, 2100 रुपये कधी भेटणार. त्यावेळेस आपल्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या हिवाळी अधिवेशनमध्ये जे पुरवणी विभागाचे प्रश्न उत्तरे असतात त्यावेळेस आपल्या सर्व महाराष्ट्र सरकारला माहिती दिली की आम्ही कधीच 2100 रुपयाची जी अट आहे ती ह्या हिवाळ्या अधिवेशनमध्ये देते. जो पुढचा अधिवेशन आहे त्या पुढच्या अधिवेशनमध्ये जो 2100 रुपयाचा हप्ता आहे तो 2100 हप्ता नक्कीच भेटेल असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिले. नंतर अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा दिलेत. अनेक महिला सुद्धा, अनेक लोक सुद्धा या लाडक्या बहीण योजनेत भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारवर ताण पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अटी आणि नियम कडक करण्यात आलेले आहेत. आता कोणकोणते अटी नियम तुम्हाला अटी आणि नियम सुद्धा सांगितलेत. अनेक आता तुम्हाला महत्वाचं जी 534 कोटीची योजना आहे ते म्हणजे अन्नपूर्णा योजना, लाडकी बहीण अन्नपूर्णा योजना, ही योजना अंमलात आणलेली आहे. आता तुम्हाला तब्बल त्याचे तुम्हाला 2400 रुपये भेटणार आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गॅस, जी अन्नपूर्णा योजनेतून गॅस भेटणार आहे तिथून तुम्हाला 830, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गॅसचे भाव कमी जास्त प्रमाणात असतात. म्हणजे टोटल तुम्ही 830 तर धरले तर त्याचे तुम्हाला 2,500 रुपये होतात. 2,500 रुपये तुम्हाला म्हणजे 3 टप्प्यामध्ये भेटणार आहेत. आता तुम्हाला यासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे, एक महत्वाचं काम करावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे लक्ष देऊन पाहायचं आहे. त्यासाठी महत्वाचं काम करावं लागणार आहे म्हणजे जे पुरुषांच्या नावावरचं गॅसचं असतं, गॅसचं कनेक्शन असतं. आता तुमच्याकडे कुठला गॅस असेल, रिलायन्सचा असेल, नंतर HP असेल, कोणकोणता वेगवेगळा गॅस असेल, कोणते असेल तर तुम्हाला तिथं जायचं आहे. गेल्यानंतर तुम्हाला जे पुरुषांच्या नावावरचं गॅस असतो तो नाव जे पुरुषाच्या नावाने असते ते महिलांच्या नावावर करून घ्यायचं. नाव करून घेतल्यानंतर जे आमची अन्नपूर्णा योजना आहे, अन्नपूर्णा योजना तुमच्यावर त्या गॅस मॅनेजरला सांगायचं की आमच्या नावावर करून घ्यायचं आहे आणि जी अन्नपूर्णा योजना आहे ती आमच्यासाठी क्लिक करायची आहे, आमच्या नावावर क्लिक करायची आहे. तर मग तुम्हाला टप्प्याटप्प्याने 830 असे 3 वेळा भेटतील. त्याचे 2,500 रुपये तुम्हाला भेटतील. आता तुम्हाला हे म्हणजे टोटल लाडक्या बहीण योजनेचे 3,000 रुपये आणि जे तुम्हाला हे आत्ताच तुम्हाला अन्नपूर्णा योजना आहे, अन्नपूर्णा योजनेचे 2,500 रुपये असे टोटल तुम्हाला 5,500 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील. या योजनेचा तुम्ही लाभ घेऊन द्या. तर दुसरा जे होळी निमित्त सुद्धा एक भव्यदिव्य महाराष्ट्र सरकारने योजना आणलेली आहे ते म्हणजे होळी निमित्त, जो होळी आपला सण येतो 14 तारखेला होळी आहे, त्या होळी निमित्त सुद्धा एक साड्याचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे. आता साड्या कुठल्या तुम्हाला साड्यासाठी लाभ घेण्यासाठी काय करावं लागणार आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ज्या ज्या महिलांना साड्या हव्यात, ज्या महिला अपात्र ठरलेत त्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी तुम्हाला साड्यांचं वाटप सुद्धा भेटणार आहे. जे वस्त्रोद्योग महाराष्ट्र सरकारचे मंत्री आहेत संजय सावकार साहेब यांच्या जिल्ह्यामध्ये साड्यांचं वाटप सुद्धा सुरू झाले आहेत. त्यासाठी तुम्हाला अटी आणि नियम काय आहेत हे थोडक्यात सांगतो घ्या. तर तुम्हाला जे अटी आणि नियम आहेत ते म्हणजे महत्वाचं काम करावं लागणार आहे ते म्हणजे तुम्हाला जे महिलाकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे, म्हणजे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांना या महिलांचा साड्यांचा लाभ घेता येणार नाही. ज्या महिला गरीब आहेत अशा महिलांना साड्यांचं वाटप सुद्धा करण्यात येणार आहे. ज्या महिलाकडे अंत्योदय रेशन कार्ड आहेत अशा महिलांना साड्यांचं वाटप भेटणार आहे. आता जे जळगाव जिल्हा आहे त्या जळगाव जिल्ह्यामध्ये साड्यांचं वाटप सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे. ज्या महिलाकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्या महिलांना या साड्यांचा लाभ घेता येणार आहे. तर तुम्हाला कोणकोणते अटी आणि नियम काय याच्याबद्दल सुद्धा माहिती दिली. नंतर तुम्हाला कोणकोणत्या महिलांना 5,000 रुपये कशी भेटणार आहेत याच्याबद्दल सुद्धा माहिती दिली. तर हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा झालेला आहे. धन्यवाद.